सीजेपीची झुरळ संसद भवनापासून फक्त 150 मीटर अंतरावर बॅरिकेड्स, लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या, तरी झुरळच ती फटीतून मार्ग काढण्यात पटाईत मार्ग काढत काढत संसदेपर्यंत जाऊन धडकलीच। वाह रे वाह मोदी सरकार, अजब तुमचा व्यवहार। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सरकार झुरळांना घाबरलं, आधी अंथरली सफेद चादर, आता लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर। नमस्कार झुरळांनो, चला जंतर मंतरवरून संसदेपर्यंत जाऊ। JP नड्डा यांच्यासोबत CJPच्या शिष्टमंडळाची 10 मिनिटांची चर्चा, तर दुसरीकडे आंदोलकांना 2 तास ताब्यात ठेवून दडपशाही। CJPचा संसद मार्च सरकारच्या दरवाजापर्यंत पोहोचताच सरकारचे सारे दरवाजे बंद। सकाळपासून काय काय झालं, सुरुवात जंतर मंतर पासून करू। CJPचं शिष्टमंडळ JP नड्डा यांना भेटायला गेलं। शिक्षण व्यवस्थेची चर्चा कुणाशी? आरोग्य मंत्र्यांशी। हे काय अजबच। असो, CJPचे प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका यांनी नड्डा यांची 2 तास वाट बघितली आणि मग कुठं त्यांची भेट झाली। बरं, भेट झाली ती झाली, पण चर्चा किती? फक्त 10 मिनिटं। सौरभ दास म्हणतायत आम्ही त्यांना पत्र दिलंय। मागण्या काय? तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पेपर फुटीवर कठोर कारवाई आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत। अभिनेते प्रकाश राज यांना तर बळजबरीनं ट्रकमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला। ऐकत नाहीत, खाली उतरत नाहीत म्हणून ट्रकच्या टायरचीच हवा सोडली, पण ते तर बोलून चालून प्रकाश राज ते त्याच ट्रकवर उभे राहून म्हणाले आम्ही मागं हटणार नाही। 18 जुलैला सफेद चादर टाकून वांगचुक यांना उचललं, तेव्हा कारण काय दिलं? आरोग्य। आज 20 जुलैला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, कारण काय दिलं? सुरक्षा। म्हणजे सरकारची पॉलिसी ठरली आहे, आंदोलन दिसलं की पहिलं झाकून टाका, नंतर फोडून टाका। संसदेचे 6च्या 6 दरवाजे बंद, 150 ते 200 मीटर अंतरावर बॅरिकेड्स, इंटरनेट बंद, मेट्रो बंद, मोबाईल जामर। अरे चाललंय काय? संपूर्ण संसद परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो म्हणाल्या विद्यार्थी शांत आहेत, सरकार आणि पोलीस आक्रमक आहेत आणि हाच आमचा विजय आहे। पण रस्त्यावरचं चित्र काही वेगळंच। आंदोलक बॅरिकेड्स तोडायचा प्रयत्न करत होते, मग त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मानवी साखळी केली, लाठीचार्ज झाला, निमलष्करी दल उतरलं। समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांना पण ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला। तिथं या झुरळांची काय कथा? अखेर परिणाम व्हायचा तोच झाला। आंदोलक संसदेच्या अगदी जवळ, म्हणजे अगदी 150 मीटर पर्यंत जाऊन पोहोचले। याच दरम्यान राजकारण पण समांतर रेषेत सुरू होतं। धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहा यांच्या भेटीला गेले। अखिलेश यादव म्हणाले ब्रिटिश पण आंदोलकांचं ऐकायचे, तुम्ही का ऐकत नाही? बहुतेक या सरकारला लवकरच सन्माननीय निरोप मिळेल। आणि इकडे आपल्या महाराष्ट्रात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत CJPचं आंदोलन म्हणजे नौटंकी, धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला का? म्हणजे एकीकडे चर्चा, दुसरीकडे टीका, तिसरीकडे लाठ्या आणि विद्यार्थी अजूनही रस्त्यावरच। थोडक्यात काय तर 10 मिनिटं चर्चा करायची, बोललो असं दाखवायचं, आणि दुसरीकडे दरवाजे बंद करून जामर लावून आवाज बाहेर जाऊ द्यायचा नाही, लाठीचार्ज करून भीती दाखवायची। धर्मेंद्र प्रधान अमित शहा भेट असा बॅकअप प्लॅन तयार ठेवायचा। आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, 10 मिनिटांच्या चर्चेनं पेपर फुटी थांबेल का? लाठीचार्ज करून आणि अश्रुधूर सोडून विद्यार्थ्यांचा राग शांत होईल का? सरकारने दरवाजे बंद केलेत, पण ते लोकांचा आवाज बंद करू शकणार नाही। बहुतेक संसदेच्या 150 मीटर वरूनच दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात होते वाटतं। काय झुरळांनो, तुम्हाला काय वाटतं? वा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।